श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे स्वामींचे गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेशाला बघण्याचा कंटाळा तुम्ही अजिबात करू नका. मोजून 8 मिनिटे हा संदेश मन लावू नये का. तुम्हाला आज नवीन चांगली गोड बातमी नक्कीच मिळेल. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले ना तरी श्री स्वामी समर्थ. संकट आले तरी श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्था गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस आणि माता आहेस आणि पिता आहेस आणि मला मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. हे स्वामीराया, मला तुझ्या चरणाशी जागा दे. मित्रांनो, स्वामींकडे ही प्रार्थना करून तुम्ही तुमची इच्छा प्रकट करायची आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच तुमची इच्छा मागा आणि श्री स्वामी समर्थ असंही लिहा. तुमच्या मनोकामना ह्या लिहा आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्वांच्या इच्छा व मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव. स्वामी भक्तांनो, केवळ स्वामींच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन आहे. आणि स्वामी तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील स्वामींचं पूजन आहे. स्वामी हातात जपाची माळ नाही की मुखात पूजा विधीचे अचकलित मंत्र नाहीत किंवा सोडोपचाराचे पूजनाचा थाटमाटही नाही. म्हणून सुगंधित फूल नाही, रसाळ फळ नाही आणि घमघमणारं अत्तरही नाही आणि गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निसरंजनाची आरतीही नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचा जो विचार करणं हे देखील तुमचं पूजन आहे. स्वामी आणि तुमचं पूजन मी असंच करत असतो. माझ्या मुखात सतत श्री स्वामी समर्थ नाव घेत असतो. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात. ते आपल्याला संयम बघत असतात आणि आपल्याला भरपूर अडचणीत व संकटही निर्माण करून देत असतात. बऱ्याच वेळा तुमच्या संकटामुळे आपली सेवा ही खंडित होते आणि बरेच सेवेकरी कंटाळून स्वामींची सेवा सोडतात. पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो, बरं ते संकट कितीही मोठं असलं ना तरी त्या संकटावरूनही मोठे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामी समर्थांनी एकदा का आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत आणि कधीच नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे नक्कीच राहतात. आणि म्हणून येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवा, तुमची सर्व कामे नक्कीच मार्गी लागतील. हे स्वामी समर्थ महाराज, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे नाम मुखात अखंड राहू दे. एवढे स्वामींचरणी प्रार्थना. कारण स्वामी सर्व गोष्टी करण्यासाठी समर्थ आहेत. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी तरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. बरं, इतकंच की ते आपल्याला दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, पण तुमच्यासाठी देवाने कुठेतरी चांगली लीला ही लावून ठेवलेली असते. जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा देवाने तयार केला. त्याला त्याने नाव दिले प्रार्थना आणि तो कधीही त्याला सिग्नल गमावत नाही. एवढं मात्र खरं आहे. आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्जही करावे लागत नाही. त्याला कोठेही वापरा आणि कसेही वापरा, फक्त तुम्हाला मनापासून तो वापरायचा आहे. म्हणजेच तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असा आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरतो. परंतु थोडंसं शांत राहिलं आणि स्वामींचे वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ते आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आपल्याला आधार मिळत असतो आणि पुढचा मार्ग दिसून येत असतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहेस असे स्वामी म्हणत आहेत. आणि औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतः यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघत असतो. एक लक्षात घे बाळा, ज्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात मी आयुष्यभर सोडत नसतो आणि मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. एवढंच खरं आहे. मार्गाने चालताना जो नाम घेतो ना त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ हा घडत असतो असे समजावे.
जो माणूस धंदा करताना नाम घेतो ना त्याला सतत समाधानाचे सौख्य लाभते. बरं, जेवताना प्रत्येक घासात बरोबर जो नाम घेतो असतो ना त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो ना त्याला उणीमांचे बंधन लागत नाही. एवढे खरं आहे. आणि मग स्वामींनी आपल्याला एक मंत्र दिला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग यातलं आपण भी म्हणजे भीती कशी उदात धरू नको, ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे एवढं लक्षात ठेव. आणि त्यानंतर न म्हणजे नको अंतरू तू परमात्म्याला, आणि को म्हणजे कोणा नाही त्याविना. आणि म्हणून तुम्हाला स म्हणजे म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात. आणि मी म्हणजे मीपणा नाही स्वामींचरणी. तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, जागीरदारी कुणा दाखवतो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असती. ती म्हणजे म्हणजे ठीक तू समजून राहते जगी. शीघ्र म्हणजे शीघ्र घाव घे स्वामींपाशी. आणि आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींची. आणि हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांची. आणि तेच वचन आपण पूर्ण म्हटलं तर असं येतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून असं वचन त्यातून तयार होत असतं. म्हणून माणूस हा तू परिपक्व झाला आहेस, पण असा की मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील, असे स्वामी म्हणत आहेत. आणि समोरच्या मन दुखावणार नाही आणि याची काळजी तर घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी नक्कीच होशील. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. मग तुम्हाला सर्व काही समजेल. आयुष्यात कधी कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. म्हणजेच अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला नक्कीच जा. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील, कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात कुठेही नाही. एवढं समजून घ्या. आणि तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. स्वामी म्हणतात या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. बाळा, जी झुंज तू खेळतो आहे ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. एक लक्षात घ्या, दिवा स्वतः जळत राहतो ना त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे आणि तेही दिसते. आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. बघा, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातल्या मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चिंतांत प्रकाश पाडलास ना तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. आणि त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. आणि एकदा का तू या अंधारातल्या मनात प्रकाशात देण्यासाठी म्हणून घट्ट केलास आणि तो हट्ट करून या स्वामी रायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल. आणि तू या भक्ती मार्गातून गुरु मार्गाचा महान मार्ग शोधशील. आणि क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. म्हणून एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौक्यापुढे सरकावी तशी तू ती हाकरशील. आणि त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी आणि अज्ञान रूपाने उगवून तू अनंत प्रकाशाचा लाभ होशील. आणि मग तुला सर्व काही मिळून जाईल असे स्वामी म्हणत आहेत. एक लक्षात घ्या, एक गोष्टीवरून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हाताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून पडलेला होतो. म्हणाला, स्वामी काय करू नाही कळत, नाही प्रश्नांचे उत्तर मिळत नाही. आणि स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळे रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले त्याला, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगात मध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत असतो. विश्वास असतो तुला रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते खुशीत आईच्या, खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. मग उद्याचे बेद बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपले सगळे दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. मग असा जो विश्वास जागव मनात आणि परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल, त्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. आणि म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. मी तुझी साथ
हे तुझे मी श्री स्वामी समर्थ असे बोलत आहेत. आणि कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. मग मित्रांनो, असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत आपल्याला देवावर शंका यायला लागते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते आणि इथूनच सर्व खेळ हा सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते ना, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं. कारण त्याचा विश्वास असतो ना, कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. आणि तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आणि तो विश्वास असला मग तुम्ही सर्व काही प्राप्त करण्यासाठी खूप मोकळे होत असता. आणि एक लक्षात घ्या की आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं ना, त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काहीही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात आणि त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेतील ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून त्यावेळी मन अस्वस्थ असतं आणि असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करा. आणि हा एक चांगला उपाय मार्ग आहे. आणि मग त्या उपाय मार्गातून आपण भरपूर काही प्राप्त करू शकतो. स्वामी महाराजांनी आम्हा सर्वांसह, सर्व मानव जातीसह जो काही माझी अनन्य भक्तीने भावनेने सेवा करेल त्यांचा संपूर्ण जीवनाचा योग्य क्षेम मी चालवेन. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही अभि जिंदा आहे, ही स्वामींचरणी आणि वाणी केलेली आहे. आणि स्वामींनी अभयवचन दिलेले आहे. आणि जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे. आणि जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला फळ मिळेल. म्हणून तुमच्या कर्मावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहा. कारण कर्म जसे असतात तसेच माणसाला फळ मिळत असते. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं तुम्ही ऐकलंच असेल. आणि ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो ना, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंतून जाते. आणि आपले जे जे काय आहे तसेच पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. आणि स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर द्यावा आणि त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधला स्थिर आसन आहे. आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते ना, तेव्हा त्यातून एक महान असा ज्ञान आणि सविस्तर सांगितले जाते. आणि यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुम्हाला आरामाची गरज नक्कीच भासणार नाही आणि असणारही नाही. मग तुमच्या पाठीमागे स्वतः श्री स्वामी समर्थ असतील. मग तुम्हाला कशाची चिंता लागणार नाही. आणि जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त जो असतो ना, त्याची अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करतो. पण ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला ना तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. एवढे खरे आहे. स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुरुचे नक्कीच तुमचे गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेन. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठांवर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करा, मदत करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत
तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद मला स्वामी राया तुम्ही द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी नक्कीच द्या. श्री स्वामी समर्थ म्हणतात, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळणार नाही आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती तुमची नक्कीच होणार. आणि नशीब काही चांगले देणार असेल ना तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा, न मागताही तुम्हाला खूप काही मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनापासून पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ हे सोनेरी शब्द अक्षर सुमणे इतके हळुवारपणे घ्यावीत ना की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते आणि ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ते तुमच्या कंठात पाझरू घेऊन नक्कीच तुम्हाला सुशोभित करेल आणि या स्वामी नामाच्या सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही आजरामर व्हाल. आणि तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेले अक्षरावरी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुम्हाला ते समजू लागेल. म्हणून मित्रांनो, श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई त्या अन्य गोष्टींनी करतात. म्हणून एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय उत्कर्म असतात आणि म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं आणि ते जसा रस्ता दाखवतील तसा आपण त्या मार्गाला चालायचं एवढंच असतं. म्हणून आपण केलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच आणि लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेल्या आहेत आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल आणि नाम घेतल्याने तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. आणि जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते ना तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आणि आदी ईश्वरीय गुण चमकतात आणि या शरीराला सेवेकरी असेही म्हणतात आणि स्वामी भक्त असे म्हणतात. म्हणून तुम्ही जर स्वामींची मनोभावे पूजा करत असाल आणि मनोभावे भक्ती करत असाल मग तुम्हाला याचा अर्थ नक्कीच कळेल. आणि स्वामी बघतो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन नक्कीच देतात आणि आपला सर्व प्रपंच भार स्वामींवर नक्कीच सोडा, ते सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. एक लक्षात घ्या, या विश्वात सर्व मानव सह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक आणि पालक श्री स्वामी समर्थच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलाय आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार त्यांनी दिलाय. म्हणून मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्यासोबत व्यक्त नक्कीच केली पाहिजे. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. मग दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन असं नाव म्हणतात. मग हे जीवन जगत असताना तुम्ही कशा पद्धतीने जे कर्म करता त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळत जाते आणि माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल, पण प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावेच लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीही लावता येत नाही. जगात, जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे तुम्हाला नक्कीच जावे लागेल, तरच तुम्हाला सर्व मार्ग मोकळे होतील. आणि आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात, काही फांदीसारखी असतात. बरं, जर जास्त जोर दिला की तुटणारी. काहीच नाती ही पानासारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी सोबत असून सुद्धा टोचत राहणारी असतात आणि काही मुळांसारखी न दिसतानाही सुरुवातीच्या शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देणारे असतात. म्हणून ज्यांच्यावर तुम्ही इथे थोपवू नका आणि ते त्यांना ओळखायला शिकवा. म्हणून जर तुम्ही माणसं ओळखायला शिकली तर मग तुम्ही सर्वात जास्त प्रगती नक्कीच करू शकतात. आणि सद्गुरूंना जे आठवते ना आणि आवडते ना ते करणे आणि ते ना आवडते ना ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा होय. म्हणून महाराजांच्या नक्कीच आपण काय आवडते, नामस्मरण, कोणत्याही परिस्थितीत समाधान, नेहमी गोड वाणी आणि आपल्या चांगल्या वागण्यात लोक
जोडण्याची कला महाराजांना आवडत नाही. मग काय आवडते? मग आवडत नाही. आणि ढोंग, आळस. मग आपल्याला महाराजांना जे आवडते तेच करायचे आणि आवडत नाही ते म्हणजे ढोंग, आळस, अभिमान आणि परनिंदा एवढे सांभाळायचे. मग तुम्ही स्वामी भक्त झाला असे समजावे. मित्रांनो, स्वामींचा संदेश असा आहे की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून स्वामी यांचा हा संदेश नेहमी लक्षात ठेवा. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला कोणावर दया करायची असेल तर नक्कीच मनापासून करा. मग तुम्हाला देव भरपूर काही देईल. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना नक्कीच करावी. आणि तुम्ही नक्कीच तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे आणि नाही मला आता तुझ्या सवय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसंही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधानी खात्रीने मिळेल एवढंच पात्र फिक्स आहे. कारण आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करू शकू. एकाने देवाला विचारले की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. बरं, तर देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करत असतात आणि माफी देत असतात, म्हणून ती चांगली भली माणसं माझ्याकडे असतात. हे घर स्वामींची समर्थांचे आहे आणि श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात असं तुमच्या मनात असलं पाहिजे. आणि समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण स्वामींच्या परिवारातील आहोत. आम्ही सुख दुःख ही स्वामी समर्थांच्या इच्छा समजतो आणि स्वामींच्या इच्छितच आमचे कल्याण आहे आणि स्वामी कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. आणि म्हणून स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येय प्राप्तीचे साधन आहे. स्वामी समर्थांचे नाम घेणं म्हणजे त्यांची कृपा लाभणं. हे स्वामींची कृपा लाभणं म्हणजे जीवन कृत्यार्थ होणं आणि सगळी संकट दूर होणं याचा हाच अर्थ असतो. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली आहेत. पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिला आहे, तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिला आहे आणि मग दुसरे पान त्याने कोरेच ठेवले आहे. त्यावर काही लिहायचे हे मनुष्यावर सोडले आणि मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात. मग त्यात तुमचं सर्व काही येत असते, म्हणून की तुमचे सुख दुःखे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या यात येत असतात. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी रायांची चाकरी करतो आणि आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त आणि स्वामींची सेवा ही करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही किंवा काहीच नाही, तो एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे आणि संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे आणि हा प्रयत्न आपल्याला भरपूर काही देऊन जाईल. म्हणून मित्रांनो, जीवनात एवढं टेन्शन तुम्ही घ्यायचंच नाही. सगळं ठीक होईल. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ना ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचे उत्तर मिळेल आणि तुम्हाला आणि ज्यांनी तुम्हाला फसवलं ना त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. मग टेन्शन घेणे सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं असतं आणि कळत न कळत सुद्धा ते कळत नसतं. जे काही आज ज्यात आनंदी राहा आणि पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नको. आणि ते तिकट पण नाही आणि तर तसा पैसा तुमच्याजवळ नक्कीच उरणार पण नाही. म्हणून चुकीचा पैसा कधी कमवू नका. आणि वर्ष संपलाय आणि जे काही आपले असेल ते मागेच मागेच ठेवून चला आणि आपण आपला वर्तमान जगायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. स्वामी राया, मग मला तुझ्या नक्कीच सत्य स्वरूपाची ओढ आहे आणि तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी दिव्य इच्छा आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रापंचिक आहे, मायेच्या प्रभावात फसलेलो आहे. म्हणून हे परमपित्या, मला तुझी अनन्य भक्ती दे, अतूट अभेद्य श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझी सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेने मला बनव. आणि हे स्वामी समर्था, हे तूच करतू शकतोस आणि कारण चराचरात तुझी सत्ता आहे आणि जिथे बघावं तिथे तूच राज करत आहेस. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री करा आणि भीतीला सामोरे नक्कीच जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जिथे जो तुम्हाला भीती दाखवतो ना त्यासमोर उभे राहा, मग नक्कीच तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही. आणि जीवनात तुमचा कोणीही तिरस्कार केला ना तरी तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर असतो ना
तो धूर एखाद्या भिंतीला काळे मात्र करू शकतो, पण आकाश काळे करण्याचे सामर्थ्य ना त्यात कधीच येणार नसते आणि त्या धुरात कधीच नसतं सुद्धा. म्हणून एक लक्षात घ्या की मित्रांनो, जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काही आपलं नाहीये, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. एवढेच मनात ठेवून तुम्ही पुढचा प्रवास करायचा आहे. स्वामींच्या मनात काय असते ना आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आणि आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजत असते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा, तर ते आपल्याला कधीच सोडून देत नाही. आणि लक्षात घ्यावे, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते आणि प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलून टाकत असते. म्हणून प्रार्थना आपल्याला करायला जावी आणि म्हणून त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती आपली प्रार्थना बदलून टाकते आणि तिला अगदी सकारात्मक ती करत असते. म्हणूनच तुम्ही नेहमीच प्रार्थना ही निर्मळ मनाने करायची आहे आणि नक्कीच सर्व दरवाजे बंद झाले ना तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा राहणार असतो. आणि अपेक्षा स्वामींकडून नक्कीच ठेवा, इतर लोकांकडून नको. आणि म्हणून ते गोष्ट लक्षात घ्या. आणि अडचणीत असाल तर स्वामी तारतील आणि एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग तुम्हाला दिसत नसेल आणि सापडत नसेल तर मग दाखवतील आणि अश्रू थांबत नसतील तर ते अश्रू पुसतील सुद्धा. फक्त तुम्ही स्वामींना आतुरतेने हात घाला आणि मग तुम्ही बघा तुम्हाला जे ते कशी मदत करतात. आणि मग मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल ना तर ते आपल्याला हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत करावी लागेल आणि ते तुमच्या मनातील नक्कीच जाणून घेतील. आणि जेव्हा आपण श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज काय करतात तर आधी तुमचे जे संकटे असतात ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं की त्याचं पाणी आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जात असतो ना, त्याने शुद्ध असं सोनं तेवढं राहत असतं ना, मग त्यापासून जसा हवा तसा दागिना नक्कीच बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला नक्कीच काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो ना त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून नक्कीच स्वीकारतात. मनुष्य आयुष्यात कितीही कसले अडचणी संकट दुःख आले तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद द्या इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत. आपले स्वामी समर्थ खूप दयाळू आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्कीच आहे. म्हणून कर्करोगाच्या गाठीप्रमाणे ते असतात. म्हणून डॉक्टर जवळ ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहत असतो ना. मग एकदा का ती गाठ मुळासकट निघाली ना की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. मग जीवाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा आणि अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढेच मागणे त्या स्वामी समर्थांकडे मागायचे आहे आणि स्वामींच्या चरणी हे मागायचे आहे. मग बघा स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करतील. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं ना आणि त्यावेळी शांत नक्कीच राहावं आणि कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण करावं. आणि एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात आणि त्यांना आपल्या अस्वस्थतेचे ढग आणि कारण हे माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्या शिकवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळेत आपल्या अस्वस्थतेचे ढग हे विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदीच सहजगत्या मिळालेली असतात. म्हणून काही शिकावयास मिळावं आणि म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं व एक चांगला उपाय मार्ग आहे. म्हणून आपण तेव्हा नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे आणि त्यानेच आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. स्वामींकडे स्वामींचे बोधवचन आहे आणि ते म्हणजे सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर बनवायची आहे आणि या सृष्टीतील पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत आणि करायचे आहे. आणि स्वामी बघतो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापूर्वात उडी घेतली आहे आणि या पृथ्वीवर आलो आहोत आणि आपल्या स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आणि म्हणून नक्कीच लक्षात घ्या की आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे आणि अनन्य भक्ती आणि आतुर अभेद्य विश्वास आणि श्रद्धेने नक्कीच भावनेने वारलेले हे आपले कर्म आपल्याला तिथे दाखवायचे आहेत. बघा स्वामी तुमचे कर्म हे वरूनच बघत असतात आणि त्यांच्याकडे तुमचा सर्व काही डेटा असतो. आणि म्हणून तुम्ही कुठेही कसेही कर्म करा पण स्वामींना ते नक्कीच दिसते आणि मग स्वामी तुम्हाला तसा मार्गही दाखवतात. मग जो चांगला असेल ना
किंवा वाईट असेल ना, ते तुमच्या कर्मावर डिपेंड असतात. पेढा कसाही असला, तो कुठेही खाल्ला आणि कसाही खाल्ला ना, तर तो गोडच तुम्हाला लागणार आहे. त्याचप्रमाणे नामस्मरण हे कसेही केले ना आणि कुठेही केले ना, तरी स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामी भक्तांनो, या व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर त्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. एवढं लक्षात घ्या. आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही अजून लक्षात ठेवायची आहे. तुम्ही जेवढी जास्त स्वामींवर श्रद्धा ठेवाल, तेवढं जास्त स्वामी तुम्हाला नक्कीच जपतील आणि स्वामी तुम्हाला सांभाळतीलही. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे की आपण फक्त स्वामींच्या भक्तीत राहायचं आणि स्वामींची निर्मळ मनाने भक्ती करायची. बघा, तुम्हाला स्वामींचे चमत्कार नक्कीच जाणवतील आणि स्वामींचे चमत्कार तुम्हाला नक्कीच समजतीलही. आणि तेव्हा तुम्ही नक्कीच स्वामींच्या प्रत्येक गोष्टीवर हा विश्वास कराल की तुम्हाला सर्व काही नक्कीच मिळणार आहे आणि नक्कीच तुमच्या मार्गात सर्व काही येणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.